नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज सासवड नगरपालिकेच्या विभागातून जे सासवड परिसरामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आज जो त्यांचा निधी असतो तो निधीचं वाटप आज करण्यात आलेलं आहे। जवळपास 31,22,044 रुपयांचं हा जो चेक आहे तो दिव्यांग बांधवांना देत असताना सासवड नगरपालिकेच्या कार्यक्षम नगर अध्यक्षा आनंदी काकी जगताप यांच्या हस्ते हा चेक देण्यात आहे। नगरपालिकेमध्ये सासवड नगरपालिका विद्यमान नगराध्यक्षा माननीय आनंदी काकी जगताप तसेच सर्व कमिट्यांचे सभापती, सर्व नगरसेवक आणि सर्व आपले अपंग बांधव यांना दरवर्षीप्रमाणे अपंग निधी हा वाटप केला जातो। हा 21,22,044 रुपयाचा हा निधी सर्वांना चेकने प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर हे अपंगांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करण्यात यावा हेच अध्यक्षांच्या वतीने मी आपल्याला करतो। नमस्कार, सासवड नगर परिषदेमार्फत 25-26 साठीचा दिव्यांगाचा जो राखीव निधी होता त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। माननीय नगराध्यक्षा मॅडमच्या हस्ते आज वाटप करून प्रातिनिधिक स्वरूपात चेक दिलेला आहे। सर्वांच्या डेबिट अकाउंटवरती सर्वांच्या खात्यावरती पैसे दिलेले आहेत। तरी दिव्यांगांना माझं आव्हान आहे की त्या पैशाचा सदुपयोग करावा आणि आपल्या आपल्या गरजानुसार भाग धन्यवाद। प्रथम मी दिव्यांगांच्या वतीने नगरसेवक असन, नगराध्यक्ष असन, दिव्यांगांच्या वतीने जो निधी 5% वाटायचा होता मग ते वाटल्यात खात्यावर जमा झाला आहे। तरी फक्त 1 महिना फक्त लेट झाला आहे। म्हणजे कसं वसुलीमुळं त्याच्यामुळं काय झालं, आमच्या दिव्यांगांचा इतका तो आनंद झाला की ज्या पैसे किट पहिलं वाटायचं होतं असं कुणीतरी निवेदन दिलं होतं, त्याला आम्ही त्यांना विरोध केला की बाबा म्हणलं आरोग्यासाठी कुणाला मेडिसिन असतं, कुणाला आजारासाठी हे पैसे काढायची गरज आहे। आणि असंच इथून पुढं नगरपालिकेला माझं एवढं विनंती आहे की लोकांचे फक्त जसं जसं वय होईल तसं मेडिसिन वाढत असतं, तर लवकरात लवकर अजून कशी 5% निधी वाढत जाईल ह्याच्यासाठी तुम्ही बी विचार करा। आणि दुसरी स्कीम की आम्हाला दिव्यांगांसाठी ते कक्ष पाहिजे होता। आम्ही 2 वर्ष झाला मी साहेबांना निवेदन दिलं होतं की आम्हाला ते म्हणले काम झालं नगरपालिकेचं की तुम्हाला दिव्यांग कक्ष देऊ। आता काकीच्या वतीने आता हे नवीन नगराध्यक्ष झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, तर दिव्यांगांच्या वतीने मी त्यांना कळकळीची विनंती करतो की आशा करतो की इथून पुढे दिव्यांगांचे काम कुठं राहणार नाही ही एवढी ग्वाही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पुरंदर तालुक्या येथील आमचं स्वाभिमान आणि अभिमान असलेले सासवड नगरपालिका यांनी इथल्या प्रशासनाने आणि आमचा हक्काचा दिव्यांगाचा 5% निधी याचं आज येथे वाटप करण्यात आलेलं आहे। त्यासाठी आमचे प्रहार संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशदादा जगताप, इथे तालुका संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप आणि दत्ता दगडे, हनुमंत नेटके, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात हे सर्व उपस्थित होते। इथे दिव्यांग बहुसंख्येने उपस्थित होते। महिला अध्यक्ष छायाताई सकट आम्हाला 5% निधी दिल्याबद्दल येथील सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांचं आणि सर्व नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। सर्वांना धन्यवाद देतो। असंच सहकार्य आमच्या दिव्यांग लोकांवर असू द्या आणि आम्हाला हक्काचे आमचे 5% निधी दरवर्षी वेळेत मिळू द्या हीच इच्छा व्यक्त करतो।